मी डॉक्टर नितीन चित्ते, मी चेस्ट फिजिशियन म्हणजे श्वसनरोग तज्ज्ञ आहे. आत्ताच काकांनी एलिट केअर हॉस्पिटलबद्दल सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या. फक्त काही मोजक्या गोष्टी मी जस्ट हायलाईट करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जागेचं लोकेशन. आपलं हॉस्पिटल हे खूप प्राईम सिटी म्हणजे जो हार्ट ऑफ द सिटी ज्याला म्हणतात ते शहराच्या मध्यभागी आहे. त्यामुळे सर्व दिशांनी जे पेशंट येतात त्यांच्यासाठी हे सोयीस्कर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी टीम आहे यामध्ये डॉक्टर संदीप भुले सर एम डी मेडिसिन फिजिशियन आहेत. मराठवाड्यातील एकमेव ID स्पेशालिस्ट म्हणजे इन्फेक्शियस डिसीज स्पेशालिस्ट आहेत. या ID स्पेशालिस्ट म्हणजे ज्या आजारांचा बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की अरे तापीचं निदान होत नाही किंवा आजाराचं निदान होत नाही, अशा वेळेस आपल्याला ID स्पेशालिस्ट लागतात. किंवा ICयूमध्ये बरेच पेशंट सिरियस असतात, त्यांचं निदान होत नाही, अँटीबायोटिक्स काय चेंज करायचे, औषध गोळ्या काय चेंज करायच्या या गोष्टी लक्षात येत नाहीत. अशा वेळेस ID स्पेशालिस्ट आपल्याला लागतात. तर आपल्याकडे MD मेडिसिन फिजिशियन व ID स्पेशालिस्ट. त्यानंतर डॉक्टर शुभांगी खेडकर मॅडम या स्वतः फिजिशियन प्लस डायबेटॉलॉजिस्ट आहेत. मी चेस्ट फिजिशियन. त्यानंतर डॉक्टर उमेश खेडकर सर हे कार्डिओलॉजिस्ट आहेत. आणि विशेष म्हणजे सांगायची बाब की 4 वर्षापासून आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा ICU आणि वेगवेगळ्या सर्जरीज या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. आणि यामध्ये एक अपग्रेडेशन म्हणून नवीन अद्ययावत कॅथलॅब आपण चालू केलेली आहे. यामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारच्या अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर म्हणजे हृदयाशी निगडीत सर्व गोष्टी या ठिकाणी होतील. त्यासाठी लागणाऱ्या कॅशलेस सुविधा, त्यानंतर CM फंड आणि लवकरच योजना पण चालू होणार आहे. याचा लाभ सर्व पेशंट्सला मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करण्यासाठी होऊ शकतो. त्यानंतर फुफ्फुसांशी निगडीत ज्या तपासण्या आहेत जसं ब्रॉन्कोस्कोपी, थोरॅकोस्कोपी या गोष्टीसुद्धा आपल्याकडे होतात ज्या इझिली अवेलेबल नसतात. यामध्ये फुफ्फुसांचे जे जुनाट आजार असतात त्यांचं निदान जसं TB झाला किंवा फुफ्फुसांचा कॅन्सर झाला या गोष्टी, दम्याचे न बरे होणारे दम्याचे आजार किंवा निमोनियाचे आजार या गोष्टींचं निदान आणि ट्रीटमेंट आपण योग्य पद्धतीने या ठिकाणी करू शकतो. तसेच या वेगवेगळे संसर्गजन्य आजार किंवा मेंदूचे आजार किंवा डायलिसिस, किडनीचे आजार या गोष्टी पण आपल्याकडे होतात. बाकीचे पॅनल कन्सल्टंट पण आपल्याकडे सर्व अवेलेबल आहेत. सुपर स्पेशालिटी सर्जिकल सेंटर पण आपल्याकडे आहे. तर या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी करतो. तर मला असं वाटतं की सर्वांना असं आवाहन आहे की तुम्ही या सुविधांचा लाभ घ्यावा. आणि 24/7 हे हॉस्पिटल चालू असतं. धन्यवाद. आपलं सरनेम? मी डॉक्टर नितीन चित्ते. नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर संदीप गुले. मी फिजिशियन आहे आणि आज एलिट केअर हॉस्पिटलला 4 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने आज एलिट केअर हॉस्पिटल येथे कॅथलॅबचे लोकार्पण होत आहे. जी अत्याधुनिक कॅथलॅब ही सर्व पेशंटसाठी आज ओपन होत आहे की ज्याच्यामध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर आणि हृदयविकाराचे कुठलेही आजार असतील तर त्यासाठी उपचार उपलब्ध आहेत. त्यासाठी लागणाऱ्या कॅशलेस सुविधा, मुख्यमंत्री सहायता निधी आणि लवकरच PMJY योजना पण सुरू होत आहे की जेणेकरून रुग्णांना याचा लाभ घेता येईल. आणि आजपर्यंत जे लोकांनी दिलेल्या प्रेमासाठी, विश्वासासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद. एलिट केअर हॉस्पिटलच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आज आम्ही कॅथलॅब सुरू करत आहोत याची घोषणा करत आहोत. कॅथलॅब हृदयविकाराच्या पेशंटसाठी अत्यंत उपयुक्त असते. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, धडकांचे आजार किंवा पेसमेकर याचे ऑपरेशन करण्यासाठी कॅथलॅब या यंत्रणेची गरज पडते. तर ती यंत्रणा आज आपण उपलब्ध करत आहोत. सर्व गरजू रुग्णांना प्रामाणिक आणि वाजवी दरात सेवा पोहोचण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तर आमच्याकडून सर्व रुग्णांना प्रामाणिक आणि विश्वासार्ह सेवा मिळेल याची आम्ही खात्री करतो. तुम्ही ते सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद. आपलं शुभ. मी डॉक्टर उमेश खेडकर, हृदयरोग तज्ज्ञ. आज एलिट केअर हॉस्पिटलला 4 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि विशेष आनंदाची बाब म्हणजे या गुढीपाडव्याला एलिट केअर हॉस्पिटलमध्ये एक 11-12 वर्ष अनुभव असलेले कार्डिओलॉजिस्ट उमेशजी खेडकर
यांनी कॅथ लॅब सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि पेसमेकरची सुविधा निर्माण झालेली आहे. त्यापूर्वी मी यात थोडीशी इलिट केअर हॉस्पिटलची ओळख करून देतो. आज या ठिकाणी इलिट केअर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर संदीप गुले, दुसरे डायरेक्टर डॉक्टर चित्ते सर आणि आमचे सिनियर मोस्ट आणि अनुभवी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर उमेश सर, डॉक्टर शुभांगी गुले खेडकर, डॉक्टर शीतल, BDSचं युनिट पण या ठिकाणी आहे ॲडिशनल म्हणजे डॉक्टर किरण चित्ते, डॉक्टर केसाळे आणि विशेष म्हणजे ज्यांनी आम्हाला ही सेवा करण्याबद्दल इमारत उपलब्ध करून दिली असे आमचे इरेकर साहेब सुद्धा मालक या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांचे अभिनंदन. तर या हॉस्पिटलला आपल्या या ठिकाणी सगळं इन्फेक्शन डिसीजचे, छातीचे रोग या सगळ्या सुविधा या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि एक अद्यावत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेली कॅथ लॅब जी औरंगाबादमध्ये मला वाटतंय अशा प्रकारची ॲडव्हान्स कॅथ लॅब या ठिकाणी आपण सुविधा पेशंटसाठी निर्माण केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पेशंट म्हणजेच आपला देव. तो आल्यानंतर त्याच्या काय वेदना असतात. डॉक्टर इज नॉट अ गॉड, परंतु डॉक्टर आपल्या वेदना कम करू शकतात, रोग बरा करू शकतात. आपल्या इकडे सगळा स्टाफ हा एकदम अनुभवी आणि पेशंटची जिव्हाळ्याच्या नातात राखणारा सगळा स्टाफ आहे. त्याच्यामुळे जाताना प्रत्येक पेशंट हा हसत मुख चेहऱ्यानं बाहेर पडतो. आम्ही बरेचसे पेशंटचे फीडबॅक पण घेतले. त्यामध्ये आम्हाला असा अनुभव आला की परवाच मी शिवाजीनगरला गेलो होतो. एक माणूस भेटला म्हणे साहेब तुमच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी अशा सुविधा चांगल्या निर्माण झाल्यात आलं लक्षात. असे हॉस्पिटल आम्ही काय पाहिले नाही. तर अशी सेवा हे हॉस्पिटल आज यांनी गेल्या 4 वर्षात दिलेली आहे. आपल्याकडे मी सांगितलं ना सगळे अद्यावत ओटी आहे. याच्यापेक्षा म्हणजे कॅथ लॅबपेक्षा वेगळी एक ओटी आहे. सगळ्या प्रकारचे ऑपरेशन या ठिकाणी होतात. 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस ऑपरेशन सुरू झालं त्यावेळेस एक हार्ड एक ऑपरेशन होतं कवटीचं. ते आमच्या सगळ्या डॉक्टरनी मिळून डॉक्टरना बोलून या ठिकाणी सक्सेसफुल केलं. ते आमचे नातेवाईकच होते. म्हणजे बरेच आता काल परवाच एक पेशंट आला होता हार्टचा. तो दारातच जवळ आसपास त्याचं म्हणजे सगळं कार्यक्रम गेला होता, परंतु डॉक्टरनं तो इथं आल्यानंतर वाचवला आणि मग तो आपण चांगला करून तो याला ॲडमिट केला. तो गरीब पेशंट होता MGMला. आता ते सकाळी त्यांचा भाऊ भेटला होता पण साहेब तुमच्यामुळं आमचा भाऊ वाचला. म्हणजे अशा अनेक केसेस आहेत. या ठिकाणी मी काही जास्त बोलत नाही, परंतु या हॉस्पिटलला पुढील वाटचालीस सर्व डॉक्टरना सगळ्या टीमला शुभेच्छा देतो आणि त्यांनी ह्या पेशंटसाठी आपलं जेवढं चांगली सेवा देता येईल तेवढी सेवा द्यावी. पुन्हा एकदा सगळ्या हॉस्पिटलला मी शुभेच्छा देतो आणि आपले जे काही पत्रकार बंधू आहेत त्यांचं आज मी विशेष अभिनंदन करतो. विशेष म्हणजे रेडिओच्या मॅडम आल्यात, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. तुम्ही पण आलात, तुम्ही आमच्या हॉस्पिटलला भेट दिली. तर सगळं पत्रकार बंधूंचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या या ठिकाणी वर भोजनाची व्यवस्था केली त्याचाही लाभ घ्यावा आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बायपास सर्जरीची सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे का? काय म्हणले? बायपास सर्जरीची सुविधा नाही आपल्याकडे नाही, इथं कसं आहे माहिती आहे का, त्याला स्पेशल जरा सुविधा लागतात. त्याला CVTS म्हणतात, त्याला वेगळे सर्जन म्हणतात. आलं लक्षात. बायपास सुविधासाठी आपल्या ठिकाणी पुढे चालून ते लवकरात लवकर होईल. आणि विशेष आढळण्याची बाब म्हणजे आपल्याकडे सगळ्या कॅशलेसच्या सुविधा आहेत आणि CM फंडची सुद्धा सुविधा आहे. आणि याच्यासाठी जी की आपली जन आरोग्य योजना आहे ती एक 15 दिवसात त्याला पण मंजुरी येते. कशाला? फक्त अँजिओप्लास्टीसाठी. म्हणजे गरीब पेशंटचं या ठिकाणी योजना जी आहे ती पण येत आहे. त्याला त्या कार्ड असेल तर ते मात्र त्याला त्याचा लाभ घेता येईल. आपलं नाव सर? मी काशीनाथ किशनराव घुले, डॉक्टर संदीप घुलेचे वडील.